जगभरात वॉरसारखी सिच्युएशन आहे. म्हणजे अनेक गोष्टी अशा जगात होत आहेत. तर ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये एक फंड म्हणतो ना आपण, की एक सिक्युरिटी आपल्याकडे असायला पाहिजे. तर तो किती प्रमाणात असला पाहिजे? चांगला प्रश्न आहे. आता बघा बेसिकली कसं होतं, की कुठलीही व्यक्ती असेल, नोकरी वर्किंग प्रोफेशनल असेल, सेल्फ एम्प्लॉईड असेल किंवा बिझनेसमॅन असेल, तर आपण कोविडनी सगळ्यांना जगाला शिकवलं, की येस तुमच्याकडे 3 ते 6 महिन्याचा तरी फंड असावा. तर मी तर म्हणेल येस, आजसुद्धा आपल्याकडे म्हणजे मे बी 100 वर्षातून एकदा कोविड आला होता, लॉकडाऊन झालं होतं, सगळे घरी होते, इन्कम सोर्स नव्हतं. पण येस, फ्युचरमध्येही काहीही होऊ शकतं, बरोबर. शिवाय एखादा घरामध्ये वर्किंग प्रोफेशनल एकच आहे, तो जातोय स्कूटरवर, ॲक्सिडेंट झाला, फ्रॅक्चर झालं, 45 डेज तो घरी आहे फ्रॅक्चरमुळे. ते 1.5 महिना जे आहे ते इन्कम जे आहे ते कमी येणार किंवा नाही येणार. तर त्यामुळे 2च रूल आहेत तिकडे. एक गोल्डन रूल आहे. एक म्हणजे काय आहे, की तुमच्या महिन्याचा खर्च जेवढा आहे त्याला इंटू 3 करायचं. 3 ओके. महिन्याचा खर्च किंवा 6 महिन्याचा खर्च हा तुम्ही वेगळा काढून ठेवायचा. त्याला आपण म्हणतो इमर्जन्सी फंड. आमच्या म्युच्युअल फंडच्या लँग्वेजमध्ये आम्ही म्हणतो, की म्युच्युअल फंडमध्ये एक लिक्विड फंड कॅटेगरी असते. तिकडे तुम्ही हा इमर्जन्सी फंड पार्क करून ठेवू शकता. याचे 2 फायदे आहेत. एक म्हणजे की लिक्विड फंडमध्ये जे आपण पैसे ठेवतो त्याला अजिबात लॉकिंग नसतं. कधीही आपण ते काढू शकतो. आणि लिक्विड फंड असल्यामुळे तो आपण जसं सेव्हिंग अकाउंटमध्ये आपले पैसे असतात, आपण आत्ता काढले, हाफ एन आवरने आले, तसे येतात. आणि लिक्विड फंडमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये पर डे इंटरेस्ट मिळतं, व्याज मिळतं. हा एक फायदा असतो. आणि समजा तुमचा दुसरा कॅटेगरी काय जॉब स्टेबल नाही आहे, तर मात्र तुम्हाला इमर्जन्सी फंड आहे. जॉब स्टेबल नसेल, सेल्फ एम्प्लॉईड असाल, तर इमर्जन्सी फंड तुम्हाला 6 ते 12 महिन्याचा ठेवणं आवश्यक आहे.